राधे राधे. कसं आहे, मी आजचा विषय थोडासा म्हणजे असाच म्हणजे एवढा गंभीर नाही आहे, पण सोडून देण्यासारखंही नाही आहे. तर असं मला वाटतं की आपण जेव्हा कधी कुठं बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण असं थोडंसं म्हणजे सुरक्षितपणे जायला पाहिजे. कसं आहे, व्यक्ती हा सुरक्षित असला पाहिजे तरच सगळं काही व्यवस्थित होतं. व्यक्ती म्हणजे कुटुंब, व्यक्ती, मुलगी, अशा सगळ्या घटक घटक सगळं सर्वच घटकातील लोक म्हणजे सुरक्षित असले पाहिजेत असंच म्हणायचं आहे. तर काल परवाची एक घटना घडलेली आहे की आंध्र प्रदेशमधून एक जोडपं म्हणजे त्यांच्या फोर व्हीलरनं जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेतरी लग्नाला जात होतं. पण अचानक त्यांची कार विहिरीत कोसळली आणि त्यांचा संपर्क तुटला. नातेवाईकांनी म्हणजे संपर्क तुटला म्हणून शोधाशोध केली तर त्यांची कार विहिरीमध्ये सापडली. म्हणजे विहिरीत सापडली म्हणजे त्यांना आता काय बहुतेक तर त्यांचा बहुतेक मृत्यू झाला असं समजलं. तर अशा घटना घडू नये म्हणून जेव्हा आपण कार्यक्रमाला वगैरे जातो तेव्हा काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या नातेवाईकाच्या संपर्कात असलं पाहिजे. जर आपण नवीन एरियामध्ये जात असाल तर आपण त्या एरियामध्ये रात्रीला प्रवास करू नये असं मला वाटतं. कारण कसं असते, रात्रीला प्रवास केला तर आपल्याला तिथं म्हणजे रोडवर जरी दिसत असलं कारच्या समोर तरी आजूबाजूला अंधार असतो. मग काहीतरी कुठंतरी टर्न घेताना म्हणा किंवा कसं तरी म्हणा असं काही घटना अशा घडून अपघात होत असतात. असंच काही झालं असेल कदाचित, त्यांना अंधारामध्ये ती विहीर दिसली नसेल, मग गाडी विहिरीत जाऊन पडली, असं काही झालं असेल. तर असं माझं मत तरी असं आहे की तुमचा प्रवास जेव्हा करता, तुम्ही गाडीतून जेव्हा फिरता तेव्हा दिवसभर प्रवास करा आणि जिथं अंधार पडेल तिथे मुक्काम करायला काही हरकत नाही. म्हणजे अनोळखी एरियामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये. तर असं मला वाटतं आणि त्यामुळं आपण सुरक्षित राहू आणि राहण्याची पण सोय होईल. दिवसभर गाडी चालवणं, रात्रभर गाडी चालवणं हे काही शक्य होत नाही. मग झोप येते, झोपीच्या ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे झोपेमध्ये मग गाडी चालवताना असे ॲक्सिडेंट होऊ शकतात, असंही असेल कदाचित. तर या सगळ्या घटना टाळण्यासाठी दिवसा प्रवास करा, रात्री प्रवास करू नका असं मला म्हणायचं आहे. आणि आता लग्न तरी आहे, कार्यक्रम आहेत किंवा पर्यटन आहे, कुठं फिरायला जाणं आहे, तर त्या सगळ्या वेळेमध्ये दिवसाच फिरलेलं बरं राहील असं मला वाटतं. कारण या सगळ्या गोष्टी मी माझ्या लेवललाच मी सांगत असते, कारण मला पुढच्या लेवलला जाऊन मला काही कळत नाही थोडं सांगायला. पण काळजी घ्या हेच सांगायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा जर तुम्ही आजारी असाल तर महत्त्वाचं सांगण्याचं कारण म्हणजे काय की तिथं जे जेवण वगैरे असतं ऑइली असतं, त्याच्यामुळं ॲसिडिटीचा त्रास होतो. आणि कुणाला जर बी पी वगैरे असेल तर तेलकट खाल्ल्यामुळं त्यांची बी पी वाढते, गोड खाल्ल्यामुळं शुगर वाढते, अशा घटना घडत असतात. तर तुम्ही जर लग्नाला किंवा कुठल्या कार्यक्रमाला जात असाल तर तिथं जर योग्य असेल तर तुम्ही तिथे खा, पण सहसा आपल्यासोबत आपल्या घरचा डब्बा ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि मी पण आता इथून पुढं तसंच करेन. कारण मला पण एक दोन कार्यक्रमात जेव्हा गेले होते ना तेव्हा मी तिथलं जे अन्न खाल्लं तर खूप ऑइली होतं, त्यामुळे मला ॲसिडिटीचा त्रास झाला आणि प्रवास केल्यामुळं मला कदाचित उलट्या होऊन झालेल्या होत्या. तर त्या सगळ्या गोष्टीमुळं मग आजारी पडतो आपण. एक दोन दिवस आपण घरी आल्यावरही आपण लवकर बरे होत नाही. तर या गोष्टी मला सांगायच्या आहे. आणि दुसरी एक गोष्ट, तुमचं जर अति जवळचे नातेवाईक असतील तर किंवा अति जवळचं गाव असेल, म्हणजे गाव जवळ असेल तरच प्रवास करून जायला काही हरकत नाही. जास्त लांबचा प्रवास असला ना, आजारी असलं तर मात्र आजारी माणसाने एवढा जास्त प्रवास करून त्या कार्यक्रमाला जाणं मला काही योग्य वाटत नाही. आता पण कसं असते, म्हणजे वृद्ध व्यक्ती असतात, त्यांना वाटतं की बाबा कार्यक्रमाला जावं. आणि कार्यक्रमाला गेल्यामुळं काय होतं की आपल्याला तिथं जे आपले नातेवाईक असतात ते सगळे एकत्रपणे भेटतात. हाच उद्देश असतो ना कार्यक्रमाला जाताना, जास्त वृद्ध व्यक्तींचा, की बाबा त्यांची भेट होईल. कारण त्यांना प्रवास होत नाही, त्यांना कोणाच्या घरी जाऊन भेटणं होत नाही. आणि आजकाल इतकं धावपळीचं जीवन झालं की कोणाच्या घरी जात नाही आणि तेवढं प्रेमाची भावना पण राहिलेली नाही आहे. कसं असतं आहे की आता नातेवाईकामध्ये म्हणा, मित्रमंडळीमध्ये म्हणा किंवा कुठेही काहीतरी आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये किंवा काही व्यवहारामध्ये त्रुटी आलेल्या असतात.
आणि त्या त्रुटीमुळे काय होतं की माणसाच्या भावना ह्या दुखावल्या जातात. आता त्या जाणतेपणी असो किंवा अजाणतेपणी असो त्या भावना दुखावल्या जातात. काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. तर त्यामुळं जर तशा ठिकाणी जर भावना दुखवल्या गेल्या असतील तर तिथं जाण्याचा प्रयत्नही करू नये. कारण कसं आहे की आजकाल लोक म्हणजे कसं यंत्रगत झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या भावनांमध्ये पुन्हा फरक पडत नाही आहे. त्यांच्या मनामध्ये एकदा जर कटुता आली तर ती कटुता काढणं शक्य नाही आहे. म्हणून काय करायचं, काही वेळेला कसं असतं की काही गोष्टी कशा असतात त्याला जर काढता नाही आलं तर दाबून टाकायला पाहिजे असं म्हणतात. तर असंच झालेलं आहे. ज्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी किंवा इतर कोणाविषयी जरी असल्या तर ज्या कटू भावना निर्माण झालेल्या आहेत त्या भावना काढता येत नाहीत आणि त्या निघत नाहीत. तर अशा वेळेला काय करायचं की आपण त्याला दाबून टाकायचं. म्हणजे आपण त्याच्यापासून दूर राहायचं आणि ते आपोआप दबल्या जातात. दबल्या गेल्याच्यानंतर एखाद्या वेळेस जर सुरळीत झालं तर बोलणं वगैरे असं थोडंसं ठेवता येते. पण अगदी अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवायचा नाही ज्यांच्याकडून जे आपल्या भावना दुखवल्या किंवा त्यांच्या भावना दुखवल्या आणि त्यांच्यामध्ये नाही आपल्यामध्ये काहीतरी असं वितुष्ट निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्याबद्दल आणि आपल्याबद्दल जे कटुता आलेली आहे तर ती कटुता नष्ट होत नाही. हे बऱ्याच याच्यामधून मला अनुभव आलेला आहे. तर आणि समोर जरी वाटलं की ते आपल्याला खूप छान बोलतायत किंवा गोड बोलतायत असं जरी वाटलं तरी ते आतून कसं असते ज्वालामुखीसारखं असते. जसं पृथ्वीच्या पोटामध्ये लाव्हारस असतो ना अगदी तसं त्यांच्या पोटामध्ये असतं आणि ते कधी उफाळून येईल आणि कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून मला तर असं वाटायला लागलं की अशा लोकांपासून आपण दूरच राहायला पाहिजे. कारण आयुष्यच किती राहिलेलं आहे माणसाचं. आयुष्यच काय एक क्षणाचा सुद्धा भरोसा नाही आहे. मग अशा लोकांना त्या जवळ जाऊन त्यांना म्हणजे कटुता निर्माण झालेली आहे किंवा ते काय म्हणतात दुखावरची खपली काढणं तर हा प्रकार जो होतोय तो करू नये असं मला वाटतं. आता काही गोष्टी त्या प्रत्येकाच्या मनाप्रमाणे प्रत्येकाला नाही करता येतात असं. तर त्या गोष्टी घडत नाहीत. मग त्या घडल्या नाहीत की मग त्यांना वाटतं की यांच्यामुळं घडलं नाही. मग त्यांच्या मनामध्ये ती खदखद असते आणि ती खदखद कधीच जात नाही. तर त्यासाठी ते काहीतरी म्हणजे कसं असते त्या खदखदीला शांत करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. म्हणजे काहीतरी त्या पुढच्या व्यक्तीला त्रास देऊन. तर तशा गोष्टी टाळण्यासाठी आपण तशा लोकांपासून दूर राहिलेलंच बरं असं मला वाटतं आणि राहायलाच पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत सामान्य या गोष्टी आहेत तर सगळ्यांच्याच घरी घडतात आणि सगळ्या समाजामध्ये घडत असतात. मग त्यासाठी दूरूनच नमस्कार करायचा म्हटल्यासारखं आहे. जास्त जवळ जाऊन तिथं आपले संबंध बिघडून येऊ नये असं मला वाटतं. तर कार्यक्रमाला जा, सुरक्षित जा आणि अगदी व्यवस्थित परत घरी या असं मला म्हणायचं आहे. कसं आहे की आजकाल हे समृद्धी महामार्ग जे झालेला आहे त्या समृद्धी महामार्ग जसा झाला आहे तसा ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे माहिती नाही. टू व्हीलरच्याही तेवढेच ॲक्सिडेंट होतात, फोर व्हीलरचेही तेवढेच होतात. ॲक्सिडेंट हे पूर्वीपेक्षा आता जास्त व्हायला लागलेले आहेत समृद्धी महामार्गामुळे. तर कदाचित वाहनं जास्त झाले असतील किंवा काही नियम म्हणा किंवा रस्त्याचं जे म्हणजे रस्ता जो झालेला आहे खूप असा पक्का झालेला आहे. पडल्याच्या नंतर डोक्याला मार लागलं का तिकडंच असं व्हायला लागलेलं आहे. तर लोकांनी पण जे म्हणजे टू व्हीलर चालवतात त्यांनी हेल्मेट घालायला पाहिजे आणि जे काही रस्त्याचे नियम आहेत ते पाळायला पाहिजेत आणि फोर व्हीलरवाल्यांनी बेल्ट वापरलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा जर आपण वापर केला आणि सुरक्षितपणे प्रवास केला तर आपल्याला काहीही होणार नाही. अगदी सुरक्षित जाऊन सुरक्षित परत येऊ शकता. एवढंच म्हणायचं आहे मला. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सगळ्यांना काळजीमुक्त ठेवा. कारण सुरक्षित राहिल्यावर सगळेजण काळजीमुक्त राहतात. आहार, विहार सगळं व्यवस्थित होतं आणि पर्यटन व्यवस्थित होतं, देवदर्शन व्यवस्थित होतं. तुम्ही कुठे देवदर्शनाला जरी गेलात तरी जेव्हा तुम्ही गाडीतून प्रवास करता किंवा बसमधून ज्याही कुठल्या साधनातून प्रवास करता त्या साधनाची आधी म्हणजे कसं आहे की सुरक्षितता आहे का पाहून घ्यायची. म्हणजे अगदी ब्रेकपासून पेट्रोलपासून सगळंच घरात जर पाहिलं तर काही अडचणी येत नाहीत. दुर्घटना
घटना ह्या आता घडतच असतात, आता त्याला कोणी रोखू शकत नाही. म्हणजे कसं आहे की विमान दुर्घटना जी झाली गेल्या या वर्षात, ही खूप मोठी भयंकर दुर्घटना होती. आणि त्या दुर्घटनेमध्ये जे लोक गेले त्यांना म्हणजे सरकारनं बरंच काही म्हणजे दिलं, असं ऐकण्यात आलं की 2 करोड दिले वगैरे. आता ते कसं आहे की जे विमानातून गेले त्यांना 2 करोड, बसमध्ये गेले 2 लाख, अशा काही ज्या कॅटेगरी आहेत तर लोकांना मदत म्हणून सरकार देतो. तर याच्यामध्ये मला तर काही कळत नाही की विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांची किंमत म्हणजे त्यांना एवढी का नुकसान भरपाई दिली जाते आणि साध्या लोकांना 2 लाख 5 लाख अशी भरपाई दिली जाते. आणि शेतकऱ्याला तर काही दिलंच जात नाही. बिचारा तो ॲक्सिडेंटली जा किंवा तो आत्महत्या करो, त्याची नुसती चौकशीच करतात, असंही होत असतं. म्हणजे माणसाची किंमत पण वेगवेगळी ठरवतो सरकार किंवा GR. आता आपल्या देशामध्ये जेव्हा एखादा शिपाई सुद्धा रिटायर होतो तर त्याला 25,000 ते 30,000 रुपये पेन्शन मिळतं. आणि आपला शेतकरी काम करत असतो तर त्याला 500 रुपयाचं महिन्याला मानधन भेटत असतं. म्हणजे आपल्या देशातली इतकी मोठी शोकांतिका आहे की जो देशाचा पोशिंदा आहे त्याला 500 रुपयाचं मानधन भेटतं. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि जो शिपाई म्हणून जो काहीही न करता स्टूलवर बसून रिटायर होतो त्याला 25,000. आणि राबतो मातीमध्ये, मातीतून धान्य पिकवतो आणि जगाला पोसतो किंवा आपल्या देशाला पोसतो, घराला पोसतो, सगळ्यांना पोसतो. त्या पोशिंद्याला 500 रुपये म्हणजे पर डे त्याला किती भेटत असतील विचार तरी करा. 15 रुपये, 15 ते 16 रुपये. 16 रुपयाचा चहासुद्धा होत नाही. तर असं हे सरकार आहे आपलं. आणि या सरकारला मला एकच सांगायचं आहे, लाडकी बहीण योजना जी चालवताना तुम्ही ती बंद करा. फक्त लाडकी बहीण सुरक्षित ही योजना चालवा. आणि देशाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याच्या मानधनामध्ये वाढ करायला पाहिजे असं मला वाटतं. कोणतीही संघटना किंवा कोणताही पक्ष याचा विचार का करत नाही की आज आपल्या देशातील शेतकऱ्याला 500 रुपयाचं मानधन दिलं जाते, हे कितपत योग्य आहे. आणि हे मानधन देऊन मान देत आहेत का आपल्या शेतकऱ्याचा अपमान करतायत हेच कळत नाही मला. तर तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि शेतकऱ्यांच्या विषयी जे हे सरकार करतं याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना जाब विचारा आणि शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी प्रयत्न करा. आज आपला शेतकरी इतका परेशान आहे की म्हणजे त्याच्याकडं बैलजोडीसुद्धा नाही आहे. तो लोकांचे म्हणजे जे धनदांडगे लोक आहेत त्यांच्याकडे जे ट्रॅक्टर आहेत, ज्यांनी जे बाळगलेले आहेत त्यांच्याकडून तो शेतकरी नांगरून घेतो, पेरून घेतो, असं सगळं करतो. आणि त्याचे म्हणजे पीक येण्याच्या आधीच त्या धनदांडग्यांची घरं भरतो. म्हणजे काय हे पीक कधी येईल 6 महिन्याने येईल त्याच्या आधी नांगरटीचे पैसे द्या, पेरणीचे द्या, कोळपणीचे द्या, अशा सगळ्या गोष्टीचे पैसे त्या शेतकऱ्याला आधी द्यावं लागतं. आणि मग ते पीक नंतर येतं. येईल का नाही सांगता येत नाही. हो, त्याच्यामध्ये अतिवृष्टी आहे, काही आहे, मग कुठलं तरी किडा पडतो किंवा कुठलं तरी एखाद्या प्राण्याचा हल्ला होतो, रानडुक्कर असतात, नीलगाई असतात, मोर असतात, ह्या सगळ्या म्हणजे गोष्टींचे हमले होत असतात त्यांच्या पिकावर. आणि ते पीक येईल का माहिती नाही, पण त्याच्या आधी त्या शेतकऱ्याला त्या ट्रॅक्टरच्या मालकाचं सगळं भरती करावं लागतं. तर असं हा शेतकरी इतका परेशान असतो. आणि शेतकऱ्याला 500 रुपयाचं मानधन राज्य सरकार देतं आणि 500 रुपयाचं मानधन आपल्याला केंद्र सरकार देतं. तर या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला 500 रुपये म्हणजे खूप वाटतात बरं का शेतकऱ्यांना द्यायला. तर हे 500 रुपये कसं देत असतील बुवा एवढं मन मोठं करून आपल्या शेतकऱ्यांना माहिती नाही. नाहीतर सगळ्यांना पैसा असाच वाटतील, पण शेतकऱ्यांना 500 रुपये देऊन ते पेपरमध्ये 10 वेळा सांगतील की PM योजनेचे आज जमा होणार आहेत, CM योजनेचे आज जमा होणार आहेत. आणि त्या 500 रुपयालाच असे गोल 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 जिवलगीसारखे घुमत राहतात. मग त्याच्यामध्ये कुठले तरी नेट कॅफेवाले 10 वेळा ते स्टेटस ठेवतात, आज तुमच्या खात्यात जमा होणार आहे, उद्या जमा होणार आहे. मग तो बिचारा शेतकरी
जातो त्या ग्राहक केंद्रावर जाऊन सारखा अंगठा लावतो, विचारतो माझे पैसे जमा झाले का पहा, असं आहे. तर या सगळ्या गोष्टी करत असताना मला एकच या व्हिडिओतून सांगायचं आहे की सरकारनं शेतकऱ्याचा असा अपमान करू नये. 500 रुपयाचं मानधन देऊन त्यांना काय म्हणजे दाखवायचं आहे मला तेच कळत नाही. 500 रुपये मानधन का देतात, कशासाठी देतात आणि आम्ही शेतकरी का घेतो हे मला कळत नाही. शेतकऱ्यांना माहिती नाही की तुमचे 500 रुपये जरी आले ना, बिचारे ते आनंदानं स्वीकारतात. ते मिळालेले 2000 रुपये 4 महिन्याला येणार, त्याच्यासाठी ते असे डोळे लावून बसतात. जसं आकाशाकडं पाऊस पडेल म्हणून डोळे लावतात ना, अगदी त्याप्रमाणे त्या 2000साठी सुद्धा डोळे लावून बसलेला असतो शेतकरी. शेतकऱ्याला फक्त डोळे वर लावून बसायची सवय झालेली आहे, असं झालेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी म्हणजे असं योजना राबवायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना द्या ना तुम्ही. 10-20 हजार रुपये पेन्शन देऊ शकत नाही का वर्षाचं? हां, तुम्हाला वर्षाला तुम्हाला जर इतकं एका शिपायाला तुम्ही 25 ते 30 हजार रुपये पेन्शन देऊ शकता, तर मग शेतकऱ्याला का नाही देऊ शकत तुम्ही? तुम्ही वर्षाला द्या ना त्यांना 30-40 हजार रुपये पेन्शन. यांना महिन्याला देतात तर त्यांना वर्षाला द्या, त्याच्यातही ते खुश राहतील. आता एवढंच सांगायचं आहे की असं कोणाचाही अपमान करू नका. आणि हा अपमान जरी शेतकऱ्यांना वाटत नाही, बिचारे शेतकरी कसे असतात की त्यांना काही म्हणजे देणं घेणंच नसतं कशाशी. तुमच्या 500 रुपये जरी दिलात तरी ते खुशच आहे. जाऊ दे, 2000 द्यायला आहे ना 4 महिन्याला, ठीक आहे. 2000 आणायला जायलाच त्यांना 200 रुपये लागतात खर्च. त्याच्यातले 1800 रुपये सुद्धा त्याच्या पदरात पडत नाहीत, कारण जायला त्याला 50 रुपये, जायला 50 रुपये, यायला 100 रुपये. मग तिथं ते गर्दी असते, त्यांना असं मानानं पण वागवलं जात नाही त्या बँकेमध्ये. आज पैसे नाहीत, जा तुम्ही, आले नाही बँकेत पैसे, असं सांगतात. कारण मी पण एक शेतकरीच आहे, मला पण PM-CMचे पैसे मिळतात. तर किती वेळा जा बँकेला, त्या दिवशी पैसेच नाही सांगतात. नाहीतर म्हणतात 4 वाजता येतील तुमचे पैसे, थांबा मग 4 वाजेपर्यंत, असं बँकेत म्हणतात. आणि ते स्वतः, मी म्हणजे असं म्हणत नाही की मी वाऱ्यावर म्हणत नाही किंवा असं कुणाचं ऐकून नाही म्हणत, कारण मी स्वतः बँकेत जेव्हा जाते तेव्हा 2-2 तास 3-3 तास तिथं बसावं लागतं. मग कधी कधी तर असं होतं, आज गाडी आली नाही तर उद्या या. मग दिवसभर शेतकरी तिथं त्या बँकेत बसतात, आणखी पुन्हा दुसऱ्या दिवशी येतात. म्हणजे पहिले त्या दिवसाचं दिवसभराचं काम पण गेलं आणि दुसऱ्या दिवशी पण अजून काही शाश्वती नाही, असं होतं. तरी शेतकरी बिचारा दुसऱ्या दिवशी आणखी येतो ते पैसे घ्यायला. अशी कंडिशन आहे शेतकऱ्याची. तर शेतकऱ्यांसाठी असं व्हायला नाही पाहिजे. शेतकऱ्यांना ATM कार्ड द्यायला पाहिजे. पण ATM कार्ड द्यायचा असा विचार होता. काही लोकांना ATM कार्ड पण मिळाले आणि काही लोकांना मिळाले नाहीत. आता माझं स्वतःचं मीच सांगते, माझ्याकडे त्या बँकेचं ATM कार्ड नाही आहे. मला स्वतः तिथं पैसे जावं लागतं, पैसे घ्यावं लागतं आणि 2-2 दिवस चक्रा पण मारावं लागतात कधी कधी. पण आता ह्या वेळेस मला एक बँकेने सांगितलं, मी म्हटलं की मी बाहेरगावी लांब राहते, त्याच्यामुळं मला येणं जाणं होणार नाही. तर त्यांनी सांगितलं की नेटचा मारच सांगितला, NEFT करा. ठीक आहे म्हटलं. माझा मग त्या दिवशी मी पैसे घ्यायला गेले होते आणि बँकेत पैसे नव्हते. 4 वाजले तरी गाडी आली नव्हती. मग त्यांनी सांगितले की तुम्ही मॅडम NEFTचा फॉर्म भरून द्या. मग मी NEFTचा फॉर्म भरून दिले, मला पैसे जमा झाले. पण अशा गोष्टी शेतकऱ्यांच्या बाबतीत घडतात का? नाही घडत. त्यांना समजतं का NEFTचा फॉर्म भरणं, एखादा निरक्षर असतो आणि NEFTचा फॉर्म भरल्याच्यानंतर पैसे जमा होतात हे मला माहिती आहे. पण आता त्या साध्या शेतकऱ्याला काय माहिती बिचारायला की NEFTचा फॉर्म भरल्याच्यानंतर पैसे जमा होतात का नाही, की काय भरोसा आहे, असा विचार होतो. मग ते 2 दिवस चक्रा मारणार. तर मला एकच म्हणायचं आहे की सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, सगळा विचार करून कामं करा. आणि जर कुणाला काही अडचणी येत असतील तर एकमेकाला मदत करा. एकमेकाच्या विषयी आदर बाळगा, अपमान करू नका. घरातील पण काही वाद असतात तर ते वाद घरापुरतेच मर्यादित असतात, तर बाहेर काही नसतं. पण काय असतं, कधी कधी नवरा बायकोची भांडणं असतात आणि जमत नाही काही वेळेला. काही दिवस एकमेकापासून दूरही राहतात. दूर जरी राहिले असले तरी आजकाल कसं आहे, डिजिटल युग आहे, ते दररोज बोलतात, त्यांच्या अडीअडचणी एकमेकांना सांगतात, अडीअडचणी दूर करतात. पण काही वेळेला त्या दुसऱ्या नातेवाईकांनाच असं काहीतरी वेगळंच वाटतं. मग ते काहीतरी वेगळं समजून घेतात आणि बोलत नाहीत. याचे नातेवाईक त्याला बोलत नाही, त्याचे नातेवाईक याला बोलत नाही, अशा पण घटना घडत असतात. तर या सगळ्या गोष्टीचं कसं आहे की
विचार करायला पाहिजे. आणि आपण नुसता विचारच करतो, कारण आपण दुसऱ्याला काय बदलू शकणार आहे? आपण दुसऱ्याच्या विचाराला बदलू शकत नाही, किंवा तो पुढचा माणूस कधी काय बोलेल हे पण सांगता येत नाही, आणि आपण त्याच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं जे घडते ते घडते, त्या घडू द्या. आता काय करणार शेवटी? आणि जो करतो तोच भरतो. त्याच्यामुळं त्याचीही काळजी करायची नाही असं मला वाटतं. अशा सगळ्या घटनांना आळा घालण्यासाठी काहीतरी म्हणजे एक विचार करूनच जगलं तरच अशा गोष्टींना आळा बसतो. की आपण असा विचार करायचा, आता ते कोणी एखादे नवरा बायको आहे, त्यांची भांडणं झाली, काही दिवस वेगळे राहिले, किंवा काही कारणास्तव त्यांना दूर राहावं लागलं, तर त्यांच्याविषयी जो गैरसमज आहे तो गैरसमज तुम्ही होऊ देऊ नका ना. त्यांचे संबंध चांगलेच असतात, त्यांचं दररोज बोलणं असतं, विचाराची देवाणघेवाण असते, अडीअडचणीवर मात करणं असतं, या सगळ्या गोष्टी ते करत असतात. पण या लोकांना समजत नाही की ते एकच आहेत म्हणून, आणि दुसरीच लोक त्यांच्या विरोधात बोलत असतात, आणि ते विरोधी होऊन बसतात. आणि त्यांच्याविषयीच्या ज्या भावना असतात ना, त्या कधीही चांगल्या होत नाहीत ना, त्याचे होत नाहीत ना पुढच्या व्यक्तीचे होत नाहीत, असं होतं. तर आजचा हा व्हिडिओ थोडासा लांब होत गेला, पण मला एकच सांगायचं आहे की स्त्री ही सुरक्षित असली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये स्त्री म्हणजेच मुलगी किंवा बहीण आई कोणीही सुरक्षित नाही आहे. तर महिला या घटकाला सुरक्षित करा, आणि त्यांना जर काही अडीअडचणी आल्या तर मदत करा. कोणी अडचणीत असेल तर एकमेकांना मदत करून पुढं चला. आपली मुलगी समजून दुसऱ्याच्या मुलीच्या विषयी चांगलं मत ठेवा, हेच मला सांगायचं आहे. तर तुम्हाला माझे हे मत पटले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.